सांगितलं की आपण एक मुलांसाठी लायब्ररी करत आपण तिथं पाठीमागे का मला माहित नाही तिथं का झालं काय हे त्या खोल्यामध्ये आता काय सध्या काय चालू आहे तिथं रिकाम आहे. तुम्ही एक सांगतो उद्याच इथं मुलं आहेत ना उद्या सकाळी आज पण उशीर जाऊन देऊ नका. आज कुठं आज मला वाटतं दुकान कुठली पुस्तकाची असते तिथं बघा तिथं 40-50% डिस्काउंट असतो. जे एमपीसी स्पर्धा परीक्षेत पोलीस परीक्षेमध्ये जी पुस्तकं तुम्हाला पाहिजे असतील तुम्हाला आज सांगतो शेवटी वालचंदनगर करा. आज मी जो उभा आहे त्यामध्ये माझ्या राजकीय जीवनामध्ये माझ्या सुखाच्या काळामध्ये माझ्या दुःखाच्या काळामध्ये या परिसराचा या उद्यानाच्या परिसराच्या लोकांचा तो खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे या परिसराला मी सिद्धार्थ मी कधी विसरलेलो नाही. त्यामुळे आज संध्याकाळी तू असं दाखव जेणेकरून इथं एक चांगल्या प्रकारची इथं मुलांना मुलींना इथं पाठीमागे मुलं दिसत आहेत इथं आमच्या मुली पण दिसत आहेत त्यांना कुठली पुस्तकं पाहिजे ते विचार कर. आणि आज संध्याकाळपर्यंत मी माझ्या भरणे कुटुंबाच्या वतीनं 1,00,000 रुपयाची पुस्तकं या उद्यानात इथं त्याच्यासाठी मी देतो. शेवटी मी आहे ते कुणामुळे हे तुमच्यामुळे आहे. मी जे करायचं मी आज जे मोठा आहे आज मी बोलतोय शेवटी मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. आज मी राज्याचा कृषी मंत्री म्हणून काम करतोय आणि जरी मी राज्याचा जरी मंत्री असलो शेवटी ज्या भागानं ज्या जनतेनं मला निवडून दिलंय त्या लोकांची सेवा करणं त्या लोकांची काळजी घेणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. ते कर्तव्य पार पाडण्यासाठी मी प्रयत्न करीन. आणि तुम्ही काळजी करू नका. अजूनही तुम्हाला एखाद्या लायब्ररीची मोठी खोली वगैरे तर तुम्हाला ती आहेच रिकामी आहेच तर तुम्हाला इमारतीची काय गरज नाही. मी एवढ्यावरती थांबत